सर्वांना नमस्कार. छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि आपण बघतोय सफर तळ कोकणाची भाग 6 श्री विमलेश्वर महादेव मंदिर. आपण नुकताच विजयदुर्ग या गडाची माहिती घेतली आणि तो केवढा विशाल आहे हे सुद्धा बघितलं. तेथूनच आपण आता निघालोय देवगडकडे आणि तिथे पाहणार आहोत आपण श्री विमलेश्वर महादेव मंदिर. मला वाटतं ही बाईक राईड जी आहे ती तुम्ही एन्जॉय करत असालच. समोरची दृश्य जी तुम्ही बघताय ही खरंच सांगतो तुम्हाला बाईकवरनंच मस्त दिसतात. परंतु एक तुम्हाला सांगावेसे वाटते, जे बाईकनी फिरायला जातात त्यांनी सर्वप्रथम वेगावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे, रस्त्यावरचे नियम पाळायला पाहिजेत आणि मग नंतर तुम्ही एन्जॉय करा. समोर बघा दिसणारं दृश्य जे आहे ते अतिशय सुंदर आहे. मी मुद्दामून जरा स्लो मोशनमध्ये घेतलेलं आहे, कारण स्लो मोशनमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ ही बाईक राईड बघता येईल. आता आपण बघणार आहोत देवगड येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिर. ह्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. काय खास वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. बाईक राईड एक्साइटिंगच होते जेव्हा समोरचं दृश्य तुम्ही जेव्हा बघता. आणि मी तुम्हाला मागे सुद्धा म्हणालो की ज्यांना मंदिरं बघायला जमत नसतील, गड बघायला जमत नसतील, ज्यांना बाईक राईड करायला जमत नसेल त्यांनी हे व्हिडिओ निश्चितच बघा. आणि अशा तऱ्हेने आपण आता आलोय श्री विमलेश्वर महादेव मंदिर. याचं काय वैशिष्ट्य आहे मित्रांनो, विजयदुर्ग या गडाचं दर्शन झालं आणि आता आपण आलोय श्री क्षेत्र विमलेश्वर या मंदिरात. अतिशय सुंदर मंदिर आहे हे. चला या माझ्याबरोबर. हो, मस्त दर्शन झालं. 2-2 3 मुंगूस जास्त वाटतं इथं. अतिशय निसर्गरम्य अशी जागा वाटते. कातळ हे सगळं कातळ आहे. हा वाडा आहे, हा विमलेश्वर वाडा आहे, ते लिहिलेला आहे. बाजूलाच ह्या सर्व शिड्या तुम्ही बघताय. आता इथे काळ भैरव गुफा आहे जिथे लिहिलंय स्त्रियांना येथे प्रवेश नाही. त्या गुहेत आपण जातोय. काळ भैरव गुफा. मित्रांनो, ही शिवपिंड आहे आणि त्याच्यावरती गणेशाची मूर्ती बसवलेली आहे. मी असं हे पहिल्यांदाच बघतोय. असं समोर जातानाच हत्ती आहे आणि त्याच्या बाजूला हे दीपस्तंभ आहेत. येथून आता आपण आत जाणार आहोत. सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणालो होतो की ह्या मंदिराचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. तर ते वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा तुम्ही इतर महादेवाच्या मंदिरात जाता तेव्हा कसं होतं, तुम्हाला दर्शन घेण्यासाठी खाली उतरावं लागतं गर्भगृहात. आता आपण नंदीचं दर्शन घेतलं आणि आता
आता बघा, महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला पायऱ्या चढून वरती जावं लागतंय. हेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. देवळात कोणत्याही जा, मन प्रसन्नच होतं. ही गणेशाची मूर्ती आहे, नंदी आहे. हा देवळाचा बाह्य भाग. ही एक गुफाच होती, नीट बघाल तर. आवाज झाले की देवळातून बाहेर आल्यानंतर हा जो विमलेश्वर मंदिराचा परिसर आहे, अतिशय शांत, निसर्गरम्य, सुंदर आहे. पाण्याची विविध झरे आहेत. येथे तुम्ही स्नान करू शकता. पाणी किती स्वच्छ आहे ते बघा. समोर तुम्ही बघत असाल कशा चरांचा वापर करून वरून पाणी कुंडांमध्ये येत आहे. असा वर्ण यायला जागा आहे. तिकडून आल्यावर इकडे येत आहे. तिकडे असं पाणी वाहत येते संपूर्ण. आणि तुम्ही जर नीट बघाल त्याचे सगळे स्नान करतायत. अतिशय सुंदर अशी जागा आहे. सुंदर जागा आहे. इथे तुम्ही नीट बघाल तर हा परिसर जो आहे, हा पूल आहे, हा सुद्धा जांभळ्या दगडाचा आहे. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोकणात देवगडमध्ये आलात तर श्री विमलेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घ्यायचंच. आणि तुम्ही आता समोर बघतच असाल, आता आपण चाललोय पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. ज्यांना निसर्गाची आवड आहे, ज्यांना गड किल्ल्यांची आवड आहे, अशा मित्रांना शेअरही करा. तोपर्यंत तुमचा मी निरोप घेतो. धन्यवाद.